जय भीम. काही दिवसापूर्वीची घटना असावी. एक मित्र भेटायला आला म्हणून त्याला सहज विचारलं, वर्षावासाच्या कार्यक्रमाचं नियोजन काय आणि कसं आहे. त्यावर तो मित्र म्हणाला, आजच्या घडीला धावपळीच्या जीवनात वर्षावास खरंच गरजेचा आहे का. त्यावर मी म्हणालो, येस, नक्कीच गरज आहे वर्षावासाची. मित्रांनो, असे अनेक प्रश्न तरुणाईच्या मनात निर्माण होत आहेत. त्यांना या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. म्हणूनच आजचा हा आपला व्हिडिओ आपल्यासाठी. आजचा आपला विषय आहे वर्षावास, अनंत काळाची गरज. व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स नक्की द्या आणि हे आपले चॅनल आहे, सबस्क्राईब करा. चला तर मग वर्षावास, अनंत काळाची गरज का आहे याविषयी आज आपण चर्चा करूया. खरं पाहता तथागत बुद्धांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय हा सामाजिक प्रगतीचा मार्ग दाखवून जगाला अभूतपूर्व प्रगतीच्या टप्प्यावर उभं केलं. त्यामुळेच आज आपण AI, इंटरनेट, स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि माहिती तंत्रज्ञानाचा स्वीकार केलाय. मानवी जीवनात क्रांती घडून आली आहे. जग एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. परंतु या चमकदार प्रगतीच्या आड एक भयंकर सामाजिक शोकांतिका आकार घेतेय हे मात्र आपण विसरत चाललोय. माहिती वाढली, परंतु माहिती सोबत विवेक कमी झाला. संपर्क वाढला, संवाद हरवला. साधनं वाढली, संवेदना कमी झाल्या. माणसं जवळ आली, पण मन मात्र दूर गेली. पैसा, करिअर, प्रतिष्ठा, स्पर्धा आणि उपभोग या शर्यतीमध्ये माणूस इतका गुरफटून गेलाय की त्याला स्वतःच्या माणसांसाठी वेळच उरलेला नाही. कुटुंबासाठी वेळ नाही. वृद्ध आई वडील, घरातील मुलाबाळांसोबत संवाद नाही. शेजाऱ्यांशी ओळख नाही. संपर्क नाही. समाजासोबत नातं देखील नाही. परिणाम असा होतोय, माणूस आता यंत्रमानव व्हायला लागलाय. हे सारं माणसाच्या जीवनात घडतंय. त्याचं कारण म्हणजे आपल्यातील संवादाचा झालेला मृत्यू. असा आपल्यातील संवादाचा मृत्यू झाल्यानेच मुंबईच्या लोकलमध्ये एका प्रवाशावर जीव घेणा चाकू हल्ला होतो. त्याचा जीव जातो. डब्यातील अनेक लोक मोबाईल काढून व्हिडिओ शूट करतात, घटना सोशल मीडियावर अपलोड करतात. लाखो व्ह्यूज मिळतात. पण त्या जखमी माणसाला मदतीचा हात देण्यासाठी फारच थोडे लोक पुढे येतात. ही गुन्हेगारीची घटना तर आहेच, परंतु ही घटना म्हणजेच समाजातील मरत चाललेल्या संवेदनशीलतेचा एक पुरावा देखील आहे. आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनात लाईव्ह व्हिडिओ फार महत्त्वाचा झालाय. पण जित्या जागत्या माणसाचं माणूसपण आपण हरवत चाललोय. त्याचं अस्तित्व विसरत चाललोय. आपल्यासाठी माणूस आणि त्याचं माणूसपण महत्त्वाचं राहिलेलं नाही. नेमकं माणूसपण हरवत चाललेल्या आजच्या या काळात तथागत बुद्धांचे विचार नव्याने समजून घेण्याची गरज निर्माण होतीये. ती गरज वर्षावास भागवतो. तथागत बुद्धांनी जवळपास 2500 वर्षापूर्वी या समस्यांचं मूळ ओळखलं होतं. म्हणूनच त्यांनी आत्मदीपो भव, स्वतःचा प्रकाश बना, असा स्वयंप्रकाशित होण्याचा संदेश आपल्याला दिला. स्वयंप्रकाशित होण्यासाठी बुद्ध म्हणतात, नही वेरेन वेराणी समंधितन कुदाचनन अवेरेणच समंती. म्हणजेच द्वेषाने द्वेष कधी संपत नाही. तो केवळ करुणा, मैत्री आणि संवादाने संपतो. याच विचारांचं सामाजिक रूप म्हणजेच वर्षावास. वर्षावास ही केवळ धार्मिक परंपरा नाही. ती समाजाशी संवाद साधण्याची, लोकांना प्रबोधित करण्याची आणि माणसामाणसातील नाती दृढ करण्याची ऐतिहासिक व्यवस्था आहे. विनय पिटकानुसार पावसाळ्यात भिक्खूंनी एका ठिकाणी राहून समाजाशी सतत संपर्क ठेवावा, धम्मोपदेश करावा, नैतिक शिक्षण द्यावे, करुणा आणि मैत्री भावना वाढवावी. भिक्खूंनी लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत आणि समाजाला योग्य दिशा द्यावी. असा काहीसा वर्षावासातील कार्यक्रम असतो. वर्षावास म्हणजे समाजाशी जिवंत संवाद साधण्याची प्रक्रिया आहे. म्हणूनच आजच्या काळात वर्षावासाची गरज पूर्वीपेक्षा अधिक आहे. कारण आजचा आधुनिक समाज अनेक गंभीर संकटांशी झुंज देतोय. मानसिक ताण, नैराश्य, एकटेपणा, कौटुंबिक विघटन, सोशल मीडियावरील द्वेष भावना, धार्मिक ध्रुवीकरण, हिंसा, अफवा, प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धा आणि असुरक्षितता
या सर्व समस्यांच्या मुळाशी एकच गोष्ट दिसून येते, संवादाचा अभाव. अशाही परिस्थितीमध्ये संवाद वर्षावास घडवतो. प्रश्न विचारण्याची संधी वर्षावास देतो. वर्षावासात विचारांची देवाणघेवाण होते, शंका दूर होतात आणि समाजाला एक नवी दृष्टी मिळते. आजच्या घडीला युवकांमधील व्यसनाधीनता हा देशासमोरील गंभीर प्रश्न बनलाय. दारू, अंमली पदार्थांचं सेवन, ऑनलाईन जुगार, मोबाईल्स गेम, अश्लीलतेचं व्यसन, सोशल मीडियाचं ॲडिक्शन यामुळे अनेक तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. पण या समस्यांची मुळं केवळ व्यक्तींमध्ये नाहीत, ती समाजात आहेत. जेव्हा पालक मुलांशी बोलत नाहीत, शाळा विद्यार्थ्यांचं ऐकून घेत नाही, समाज तरुणाईला समजून घेत नाही, तेव्हा चुकीच्या संगतीचे दरवाजे उघडतात. त्या संगतीनं व्यसनं लागतात, व्यसनं आर्थिक संकट निर्माण करतात आणि आर्थिक संकट गुन्हेगारी ढकलतात. त्यातून चोरी, दरोडे, हिंसा, सायबर गुन्हे आणि लैंगिक अत्याचार यासारख्या घटना घडतात. हे सर्व टाळण्यासाठी आणि आपलं जीवन घडविण्यासाठी तथागत बुद्धांनी सम्यक वाणी, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती, सम्यक व्यायाम, सम्यक आचरण यांचा मार्ग सांगितला. योग्य संवाद, योग्य मैत्री, योग्य आचरण आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर तरुणाई चुकीच्या मार्गावर जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. म्हणूनच वर्षावास हा युवक युवतींना योग्य दिशा देणारा सामाजिक उपक्रम ठरू शकतो. त्यासाठी तरुणांनी सुद्धा स्वतःवर धम्माचे संस्कार घडवून घेण्यासाठी तयार व्हायला हवं. कारण प्रवर्तनाची प्रक्रिया दोन्ही बाजूने घडल्यास मूलभूत परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होते. आज आत्महत्यांचं प्रमाणही वाढलेलं आहे. हे आत्महत्यांचं वाढतं प्रमाण केवळ मानसिक आरोग्याची समस्या नाही, ती समाजातील तुटलेल्या नात्यांची वेदनादायक कहाणी आहे. पती पत्नींमधील संवाद कमी झाल्यानं घटस्फोट वाढत आहेत. पालक आणि मुलांमधील दुरावा वाढतोय. आई वडिलांची भरती वृद्धाश्रमात केली जाते. काही कुटुंब एकत्रित राहतायत पण एकमेकांशी बोलणं मात्र होत नाही. प्रत्येकाच्या हातातील मोबाईलमुळे एकमेकांचा संवाद नाही, संवाद तुटलेला आहे. परिणामी गैरसमज वाढतात, विश्वास कमी होतोय आणि नाती तुटतायत. ज्यांनी आयुष्यभर मुलांसाठी कष्ट केले तेच आई वडील आता वृद्धाश्रमात पोहोचतायत. ही आधुनिकता नाही, हा सामाजिक बदलही नाही, तो मानवी मूल्यांच्या ऱ्हासाचा इशारा आहे. खरं पाहता एकूणच समस्या आत्महत्येची नाही, समस्या व्यसनाची नाही, समस्या गुन्हेगारीची नाही, समस्या वृद्धाश्रमांचीही नाही. या सर्व समस्यांच्या मुळाशी आहे तुटलेला संवाद, हरवलेली संवेदनशीलता आणि परस्परातील कमी होत चाललेला विश्वास. वर्षावास या सर्व सामाजिक आजारांवर औषध ठरू शकणारी करुणा, संवाद आणि प्रबोधनाची महान परंपरा आहे. बुद्धाचा धम्म हा आंधळ्या श्रद्धेचा मार्ग मुळीच नाही, तो विज्ञाननिष्ठ जीवन पद्धतीचा मार्ग आहे. ती विज्ञाननिष्ठ जीवन पद्धती आहे. कलाम सुत्तात तथागत बुद्धांनी स्पष्टपणे सांगितलंय, कोणतीही गोष्ट केवळ परंपरा, अफवा किंवा एखाद्या व्यक्तीच्या अधिकारामुळे स्वीकारू नका. स्वतः विचार करा, अनुभव घ्या आणि मगच त्याचा स्वीकार करा. आज फेक न्यूज, अफवा, दिशाभूल करणाऱ्या प्रचाराच्या युगात तथागत बुद्धांचा हा संदेश अत्यंत महत्त्वाचा, दिशादर्शक आणि मानवी कल्याणाचा आहे. भारतीय संविधानाच्या कलम 51 मध्ये प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य सांगितलेलं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि चिकित्सक वृत्ती विकसित करणे हा संविधानाचा संदेश आणि तथागत बुद्धांचा धम्म यात विलक्षण सुसंगती आढळते. म्हणूनच वर्षावास हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक प्रबोधनाचं अभियान बनला पाहिजे. जर प्रत्येक बुद्ध विहारात वर्षावास काळात संविधान वाचन, धम्मचर्चा, युवक युवतींचे संवाद, महिलांचं सक्षमीकरण, व्यसनमुक्ती अभियान, पर्यावरण संवर्धन, वाचन संस्कृतीचा प्रचार आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाचे कार्यक्रम आयोजित केले
तर प्रत्येक बुद्धविहार समाज परिवर्तनाचं विद्यापीठ बनेल. आज समाजाला नवीन मोबाईलपेक्षा नवीन विचारांची गरज आहे. माणसाला इंटरनेटपेक्षा मानवी नात्यांची गरज आहे. माहितीपेक्षा विवेकाची गरज आहे. विकासासोबत मानवतेचीही गरज आहे. या सर्व गरजा पूर्ण करण्याची क्षमता वर्षावासात आहे. तथागत बुद्धांनी सुरू केलेला वर्षावास म्हणजे भिक्खूंचा, उपासकांचा आणि जनतेचा पावसाळ्यातील विश्रांतीचा कार्यक्रम नव्हता. तो माणसाला माणूस बनवण्याचा सामाजिक, नैतिक आणि बौद्धिक उपक्रम होता. म्हणूनच आजच्या तणावग्रस्त, डिजिटलाइज, स्पर्धात्मक आणि दिवसेंदिवस संवेदनशून्य होत चाललेल्या समाजाला योग्य जीवन पद्धती शिकविणारा वर्षावास केवळ बौद्ध परंपरा नाही, तर वर्षावास म्हणजे समाजाला पुन्हा माणुसकीकडे नेणारी एक चळवळ आहे. जर आपण या काळात संवाद वाढवला, मुलांना संविधान आणि धम्माची मूल्य शिकवली, तरुणाईला योग्य दिशा दिली, व्यसनमुक्तीचा संदेश दिला, कुटुंबात विश्वास निर्माण केला आणि समाजात करुणा, मैत्री आणि विवेक जागवला, तर ते तथागत बुद्धांना खरे वंदन ठरेल. आजचा प्रश्न वर्षावास टिकवण्याचा नाही, प्रश्न आहे माणुसकी टिकवण्याचा. कारण संवाद हरवला तर समाज तुटतो, संवेदना हरवल्या तर माणूस हरतो आणि विवेक हरवला तर संस्कृती नष्ट होते. म्हणूनच बौद्ध धम्मातील वर्षावास ही केवळ धार्मिक परंपरा नाही, आजच्या काळातील संवाद, संवेदना, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक प्रबोधनाचा सर्वात प्रभावी महामार्ग वर्षावास आहे. म्हणूनच वर्षावास केवळ आजचीच नाही, तर वर्षावास अनंत काळाची गरज आहे, इतकं मात्र खरं. नमो बुद्धाय, जय भीम. मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनविण्यासाठी द्रौपदी पुत्र डॉक्टर दीपक गायकवाड यांच्या सोशल मीडियावरील लेखाचा आधार घेण्यात आलेला आहे. त्याबद्दल द्रौपदी पुत्र डॉक्टर दीपक गायकवाड यांचे मनापासून धन्यवाद.